नमस्कार. अनुराधा पाठक लिखित कृष्णकन्या संत सकू ही लघु कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. आई मायणीला गेल्यावर सकू आजोबांच्या सोबत राहू लागली. रोज सकाळी उड्या मारत मारत आजोबांच्या बरोबर नदीवर जायचं. त्यांचं स्नान होईपर्यंत कृष्णामाईशी बोलत बोलत तिच्या पाण्याशी खेळायचं. स्नान करून उपरणं पंचा धुवून कृष्णामाईच्या पात्रातून ते बाहेर आले की आपल्या इवल्याशा ओंजळीत नदीच्या पात्रातील खडे घेऊन परकराच्या खिशात घालायचे आणि आजोबांच्या बरोबर तारकेश्वराच्या देवळात जायचं असा सकूचा नित्यक्रम बनला होता. सकूची मावशी सकूला आपल्या वडिलांना प्रेमाने खाऊ पिऊ घालत होती. आपल्याला नसलेल्या अपत्याची उणीव भरून काढत होती. सकूलाही ते वेगळे वातावरण आवडले. दुपारच्या वेळी आजोबांची वामकुक्षी सुरू झाली की सकू वाड्याच्या बाहेर वडाच्या पारावर नदीतून आणलेले देव मांडून पूजेचा खेळ खेळत असे. संध्याकाळी ऊन तिरपे झाले की आजोबांच्या बरोबर नदीवर येई. सकाळी पात्रातून घेतलेले खडे नदीत सोडून देत असे. सकूच्या आपल्याकडं रोजच्या 2 वेळा येण्यानं खुश झालेली कृष्णामाईही सकूच्या इवल्याशा पायांना स्पर्श करण्यासाठी तिची आतुरतेने वाट बघत असायची. सकू, आज संध्याकाळी तुला मी दुसरीकडे घेऊन जाणार आहे. सकू आल्यापासून बोरबनात न गेलेले केसकर सकूला बोरबनाला घेऊन जाण्याचा विचार करून म्हणाले, म्हणजे आजोबा, आज संध्याकाळी मला कृष्णामाईच्या पाण्यात खेळता येणार नाही आणि माझ्या देवाचे विसर्जन? सकूला नदीवरून आणलेल्या खड्यांची आठवण झाली. सकू, आपण बोरबनात जाणार असून ते कृष्णामाईच्या दुसऱ्या तीरावर आहे. तू नेहमीप्रमाणे तुझ्या देवाचे विसर्जन कर. थोडा वेळ कृष्णामाईशी खेळ. तुझं खेळणं संपलं की पात्रातूनच आपण पलीकडे जाऊ. आजोबा, बोरबनात काय आहे? बोरबनात संत तुका विप्रांचा मठ असून तिथे त्यांची समाधी आहे. तिथं बोरीची झाडं आहेत का? हो, बोरीची भरपूर झाडं आहेत तिथे, म्हणूनच त्याला बोरबन म्हणतात. आजोबांचे बोलणे ऐकलेल्या सकूला केव्हा बोरबनात जातोय असं झालं. संध्याकाळी नेहमीप्रमाणे सकूला घेऊन केसकर कृष्णतीरी आले. सकू, कृष्णामाईचे दर्शन घेऊन तुझे देव पात्रात सोड. नदीच्या पाण्यातूनच आपल्याला बोरबनातील मठात जायचं आहे. आजोबा, आज मी कृष्णामाईशी खेळत बसत नाही, तिला तसं सांगते. आपल्या परकराच्या खिशात हात घालतच सकू कृष्णामाईच्या पाण्यात पावलं टाकू लागली. पावलं टाकताना तिच्या पायांना होणाऱ्या गुदगुल्याच्या स्पर्शाने तिला वेगळंच काहीतरी जाणवलं. हे काहीतरीच वाटणं तिला आवडलंही. सकू खिशातील खडे हातात घेत असतानाच पाण्याची लहानशी लाट तिच्याजवळ आली तशी सकू खाली वाकली. आपल्या हातातील खडे तिने पाण्यात सोडले. ओंजळीत पाणी घेऊन ते कृष्णामाईला अर्पण करून हात जोडले. कृष्णामाई, तुला बघून मला खूप आनंद झाला आहे. आज मी तुझ्याशी खेळणार नाही. आता मी तुझ्या पात्रातूनच पलीकडच्या तीरावर असलेल्या संत तुका विप्रांच्या मठात जाणार आहे. मठ बघण्याची माझी उत्सुकता तुझ्याशी खेळू देत नाही. नको खेळूस सकू. माझ्या संपूर्ण पात्रातील पाण्याला आज तुझा स्पर्श होणार याचा मलाही खूप आनंद झाला असून तो तुला माझ्या पाण्याशी खेळण्यापेक्षा वेगळे समाधान देणारा आहे. सकूच्या पायाला हळूच गुदगुल्या करून कृष्णामाईने आपले मन मोकळे केले. पाण्याचा तो स्पर्श सकूला खूप वेगळा हवाहवासा वाटला. सकू, पलीकडच्या तीरावर चल, आपल्याला मठात जायचं आहे. कृष्णामाई सकूशी बोलत असतानाच कृष्णेला नमस्कार करत केसकर म्हणाले. कधीच न पाहिलेल्या सकूची मठ बघण्याची उत्सुकता वाढल्याने केसकरांचा हात धरलेली सकू कृष्णामाईच्या पहिल्या तीरावर जाण्यासाठी पात्रातून आजोबांच्या बरोबर चालू लागली. कृष्णामाईचे पात्र ओलांडून सकू वाळूतून पुढे पुढे जाऊ लागली. वाळूतून चालताना तिच्या पायाला ती वाळू चिकटत होती. वाळूच्या चिकटण्याचा स्पर्शही तिला आवडला. थोडं पुढे गेल्यावर वाळूचा रस्ता संपला. आजोबा, ही कसली फळं? सगळीकडे पडलेल्या लहान फळांच्या सड्याकडे बघून सकूने आजोबांना विचारलं. सकू, ही बोरं, बोरबनची संपत्ती. खाली पडलेली बोरं जाणारे येणारे वेचतात. झाडावरची बोरं पक्षी खातात. आजोबा, मीही घेऊ बोरं? घे ना, ती आंबट गोड असतात, पण घरी गेल्यावर खा हां, आपल्याला मठात जायचे आहे ना. मठ फार लांब आहे का? तो बघ मठ, 5 मिनिटात आपण पोचू. मग घरी जातानाच घेते.
असं म्हणणाऱ्या सखूने खाली वाकून 2 बोरं तोंडात टाकलीच. तिला बोरं फार आवडली. मठाच्या आवारात येण्यापूर्वीच बोराच्या बिया तिने बाहेर टाकल्या. सखूकडे बघतच केसकर मठाच्या आवारात शिरले. सखूच्या फुललेल्या चेहऱ्यावरूनच केसकरांनी तिला झालेला आनंद ओळखला. मठाकडे पाहत असतानाच सखूला मठाच्या आतील बाजूला समोरच असलेल्या विठ्ठल मूर्तीचे दर्शन झाले. तशी सखू पटकन केसकरांजवळ आली. आजोबा, तो बघा विठोबा. आपण आत जाऊन येऊया का? मला जवळ जाऊन त्याला पाहावेसे वाटते. विठ्ठलाच्या मूर्तीवरची नजर न हलवता केसकरांचा हात धरून सखू त्यांना विचारू लागली. मी पुराण ऐकत बसतो. कार्यक्रम होईपर्यंत तू संपूर्ण मठ बघ. विठोबाजवळ बैस. मठात प्रवेश करताच तो खूप प्रशस्त असल्याचा सखूच्या लक्षात आलं. मठाच्या प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत दोन्ही बाजूला भरपूर खांब होते. मठाच्या 2-3 पायऱ्यांवर मठाचा आतील गाभारा होता. पायऱ्यांजवळ आतील बाजूला काहीतरी असल्याचे तिच्या लक्षात आले. गाभाऱ्याच्या बाहेर दोन्ही बाजूला 2 देवळ्या होत्या. मठाच्या बाहेरून तिला दिसलेली विठोबाची मूर्ती गाभाऱ्याच्या आतील बाजूला होती. बाहेरूनच सखूला मूर्ती मोठी असल्याचे जाणवले. एका बाजूला लहानसे गणेश मंदिर होते. आजोबा, मी विठोबाशी बोलत बसले तर चालेल ना? मला त्याच्याशी खूप बोलायचं आहे. सखूचे बोलणे ऐकतच केसकर पुराण ऐकायला आलेले यांच्यात बसले. तशी सखू विठ्ठलाच्या गाभाऱ्यात गेली. विठ्ठलाची ती मूर्ती बघून भारावलेली सखू एकटक मूर्तीकडे बघत तिथंच बसली. पुराण संपताच विठ्ठलाजवळच सखू असणार याची खात्री असलेले केसकर विठ्ठलाच्या देवळाकडे गेले. विठ्ठल मूर्ती पाहण्यात तल्लीन झालेल्या सखूला केसकर आलेलेही समजले नाही. सखूजवळ जाऊन तेही तिच्याजवळ बसले. सखूच्या पाठीवरून हलकेच हात फिरवत केसकरांनी सखूला हलवलं. तशी सखू भानावर आली. संध्याकाळ होत आली. घरी जायचं ना? जाताना बोरं वेचणार ना? तशी सखू पटकन उठली. दोघं मठाबाहेर पडले. आजोबा, बोरं. समोर बोरांचा सडा पडला होता. टपोरी तांबूस बोरे सखू परकराच्या खिशात घालू लागली. सखूजवळ थांबलेले केसकर तिचं बोरवेड कौतुकाने बघत होते. बोरांनी गच्च भरलेला परकराचा खिसा आजोबांना दाखवत सखू म्हणाली, चला आजोबा. बोरांच्या झाडाकडे बघत आजोबांबरोबर चालत सखू कृष्णामाईच्या काठावर आली. तसा सखूचा हात बोरांनी भरलेल्या खिशात गेला. तिनं खिशातून 4-5 बोरं बाहेर काढली. आजोबा, कृष्णामाईला देते. कृष्णामाईकडे बघत सखू आजोबांना म्हणाली. सखूचे ते शब्द कृष्णामाईच्या लाटावर आदळले. तिला फार आनंद झाला. आत्तापर्यंत कितीतरी लोक माझ्याकडे येतात, मला तुडवत बोरवनात जातात, पण सखूला मला बोरं देण्याची झालेली इच्छा अन्य कोणालाही झाली नाही. कृष्णामाईला रामाला बोरं देणाऱ्या शबरीची आठवण झाली. सखूकडे कौतुकानं बघत कृष्णेच्या लाटांनी आनंदाने सखूने दिलेली बोरं स्वीकारली. आजोबा, मी रोज तुमच्याबरोबर बोरबनात येणार. पाण्यातून चालताना सखू आपल्या आजोबांना सांगत होती आणि कृष्णामाई ऐकत होती. आजोबांच्या बरोबर घरी आल्यावर सखूने बोरबनचा सगळा वृत्तांत आपल्या मावशीला सांगितला. मावशी, आता मी रोज बोरबनात जाणार. आजोबांचे पुराण संपेपर्यंत बोरांच्या झाडाशी खेळणार, त्यांच्याशी बोलणार. मावशीशी बोलणारी सखू आपल्या स्वप्नात कधी रमली तिचं तिलाच समजलं नाही. सखूचं स्वतःचीच असं एकरूप होणं, काम करत करत सखूची मावशी कौतुकाने न्याहाळत होती. किती प्रेमळ आहे सखू. तिच्याकडे बघत मावशी स्वतःला सांगत होती. आजोबा, मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. झोपण्याच्या तयारीत असलेल्या केसकरांच्या अंथरुणावर बसत सखू म्हणाली, विचार की. आजोबा, बोरबनाच्या मठातील विठोबा कमरेवर हात ठेवून का उभा आहे? सखू, बोरबनचा विठोबाच नाही तर पाहशील ती विठोबाची मूर्ती अशी कमरेवर हात ठेवलेलीच असणार आहे. सखू, कोणत्याही देवाची मूर्ती त्याच्या अस्तित्वाची ओळख असते. म्हणजे काय आजोबा? देव एकच असून तो सर्वत्र आहे. वेगवेगळ्या स्वरूपात भक्तांचे आराध्य दैवत बनून तो उभा असतो. भक्त त्याला आपल्या कल्पनेप्रमाणे सगुण रूप देत असतो. अशा सगुण रूप देवाची नित्य आराधना करून, भक्तिभावाने पूजा करून भक्त त्याच्यात देवत्व आणत असतो. संत तुका विप्रांनी जे सांगितलं आहे ते पुराण प्रवचनकार देवळात येणाऱ्यांना सांगतात. मी मठात जातो ते संत तुका विप्रांचे असे विचार ऐकण्यासाठीच.
संतांचे विचार सतत ऐकल्यामुळे तुझ्या मनातील प्रश्नांचे उत्तर मी देऊ शकतो. आजोबा, मला लवकर सांगा. विठोबाची ओढ लागलेली, विठोबाचे कटीवर हाताचे रहस्य ऐकायला उत्सुक असलेली सखू आपल्या आजोबांना म्हणाली. शरीराबरोबर सखूची प्रगल्भ बुद्धीही वाढल्याचा आनंद झालेले केसकर सखूला सांगू लागले. सखू, आपला समाज, आपण जेथे एकत्र राहतो त्याला संत भवसागर म्हणतात. या भवसागरात जन्माला आलेला प्रत्येक जण सुरुवातीला अगदी मातीच्या गोळ्यासारखा असतो. आजोबा, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. आमचे मायणीचे आजोबा गणपतीची मूर्ती बनवताना सांगायचे. आणखी काय सांगायचे तुझे मायणीचे आजोबा? भाद्रपद महिना सुरू होण्यापूर्वी आमचे आजोबा नदीकाठची माती घरी आणायचे. दुपारच्या वेळी ते नदीवरून आणलेल्या मातीच्या ढिगाजवळ बसले की आम्ही त्यांच्याभोवती जमत असू. आम्हाला ते कधीही रागवत नसत. आम्ही त्यांचं काम बघत बसायचो. मातीचा गोळा हातात घेऊन ते त्याला हातापायाचा, सोंडेचा असा आकार देत गणेशाची मूर्ती तयार करत. एक झाली की दुसरी, असं त्यांचं काम गणेश चतुर्थीपर्यंत चाले. एकदा मी त्यांना विचारलं, आजोबा, कधी कधी तुम्ही आमच्याकडे बघत लहान मूल म्हणजे मातीचा गोळा असं का म्हणता? आम्हाला हातपाय जन्माबरोबरच मिळाले आहेत. या चिखल्याच्या गोळ्याप्रमाणे तयार करावे लागत नाहीत. तेव्हा आजोबा म्हणाले होते, या मातीच्या गोळ्याला आकार देणे म्हणजे त्याच्यावर संस्कार करणे. तसे देवाने दिलेल्या अवयवांचा उपयोग कसा करायचा हे शिकवणे म्हणजे संस्कार. यात सर्वात महत्त्वाचा अवयव मेंदू असतो. त्यावर संस्कार केल्यावर तुम्ही विचार करता. सखू, तुझ्या आजोबांनी बरोबर सांगितले. संत लोक आपल्या मेंदूवर संस्कार करतात. कसे जगायचे ते शिकवतात. समाजात स्वार्थात गुरफटलेला देवाला विसरतो म्हणजे भवसागरात गटांगळ्या खातो, बुडतो. त्याला देव दिसत नाही. संत तुका विप्रांनी हेच सांगितले आहे. आपल्या भक्ताने भवसागरात वेडेवाकडे हातपाय हलवत अविचार करत गटांगळ्या खाऊ नयेत. अविचाराने वागण्याचा विचार त्याच्या मनात येऊ नये यासाठी आपले हात कमरेवर कसे ठेवावेत हे दाखवले आहे. आजोबा, आम्हीसुद्धा खेळ खेळताना दुसरीकडे लक्ष जाऊ नये म्हणून कमरेवर हात ठेवून काही खेळ खेळतो. असे अनेक प्रश्न सखू आपल्या आजोबांना विचारत असे. सखूच्या प्रश्नांची उत्तरे देताना संत तुका विप्रांचा उल्लेख करत ते तिच्या प्रश्नांची उकल करत. त्यामुळे आपोआप संत तुका विप्रांच्या विचारांचा प्रभाव सखूवर पडत होता. शरीराच्या वाढीबरोबर मनाचा विकास होऊ लागलेल्या सखूच्या पेहरावातही बदल झाला. धारवाडी खणाच्या परकर पोलक्यात उठून दिसणारी सखू नऊवारी लुगड्यातही शोभून दिसू लागली. मावशी, आज मी एकटी कृष्णामाईच्या भेटीला जाणार आहे. मला तिच्याशी बोलायचे आहे. जा ना. आताशी माझे गुडघे दुखू लागलेत. तुला रस्ता माहीत आहे. सखू, जाताना घागर घेऊन जा. तू आणलेल्या पाण्याने आजोबा आंघोळ करतील. मावशीच्या सांगण्याचा आनंद झालेल्या सखूने लुगड्याच्या ओच्यात काहीतरी घातलं. कमरेवर कळशी घेऊन ती कृष्णामाईला भेटायला निघाली. करीन साजरी मनाची दिवाळी, गुज देईन साडी चोळी, कृष्णामाईला भेट. मनाशी गुणगुणत नदीवर निघालेल्या सखूच्या मनाचा ठाव कृष्णेला लागला. आपल्या लाटा सावरत ती सखूची वाट बघू लागली. कृष्णामाईच्या काठावर येताच सखूनं कमरेवरची घागर पाण्याजवळ ठेवली. ओच्यात हात घालून पुजलेले खडे हातात घेऊन ती पाण्यात शिरली. लुगड्याचा काही भाग पाण्यानं भिजला तरी तिने तो वर घेतला नाही. कृष्णेच्या पाण्यात ओलेती होण्याचा आनंद घेतच ती पात्राच्या मध्यभागी आली. कृष्णामाई, आजपर्यंत तुझ्या पाण्यातील देव पूजले. आता मला विठ्ठलाची भक्ती करायची आहे. मठातील विठ्ठल माझ्या मनात ठसला आहे. त्याची मानसपूजा करण्याचा आनंद मी घेणार आहे. तुझ्याकडे येऊन मी माझ्या मनीचं गुज सांगणार आहे. कृष्णामाईला वंदन करून आपल्या हातातील देवाचं सखूनं विसर्जन केलं. माझ्या मनीचा वनमाळी मला भेटव. सखूच्या मनातील तळमळ समजलेल्या कृष्णामाईच्या लाटेसमोर कालिंदीच्या तीरावर राधेसाठी बासरी वाजवणारा श्रीहरी आला. सखूकडे बघत बासरी वाजवत निघून गेला हे कृष्णामाईच्या लक्षात आलं. तिनेही सखूसाठी काहीतरी करायचे ठरवलं. प्रार्थना करून सखू पाण्यातून बाहेर आली. नदीकडे बघतच तिनं काठावर ठेवलेली घागर घेतली. आजोबांच्या आंघोळीचे पाणी घेऊन सखू घरी निघाली. सखू, आज स्नान करताना मला वेगळाच आनंद झाला. माझी आधारकाठी दैवाने हिरावून घेतली, पण विठुरायाने तुझ्या रूपाने माझ्या हातात काठी दिली. खरोखरच तसे झाले. सखूने केसकरांची सोबत करण्याचा निर्णय नियतीनंच घेतला होता. काही दिवसातच सखूची आई तिला सोडून गेली.
केसकरांचा सखूवरील पाश अधिक घट्ट झाला. सखूच्या मावशीनेही सखूची पूर्ण जबाबदारी स्वीकारली. तिच्यावर संस्कार केले. घरकामात, स्वयंपाकात सखू तरबेज झाली. सकाळच्या वेळी आजोबांची सेवा, मावशीला कामाला मदत, त्यामुळे कृष्णामाईला भेटायला जाणं तिला जमेना. उन्हाची तिरीप कमी झाली की मावशीला सांगून सखू कृष्णामाईला भेटायला जाऊ लागली. शांत वेळी नदीत पाय बुडवून आपल्या मनातील सर्व ती कृष्णामाईला सांगे. मग कृष्णामाईचं पात्र ओलांडून मठात जाऊन संत तुकाविप्रांच्या समाधीचे दर्शन घेई. बोरीच्या बनात फेरफटका मारून चांगली बोरे वेचून कृष्णामाईला अर्पण करून तिच्या लाटांची आवर्तनं बघत बसे. एक दिवस लाटा बघत असताना तिला बासरीचा सूर ऐकू आला. माझा वनमाळी आला असं म्हणत पात्रातून उठून ती सगळीकडे फिरू लागली. तिला काहीच दिसलं नाही. नाराज झालेली सखू इकडे तिकडे बघू लागली. सूर्य असताना निघाला तशी नाराज सखू घराकडे निघाली. सखू, आज उशीर केलास? वाड्याबाहेर पायरीवर बसलेल्या केसकरांनी सखूला विचारलं. आजोबा, कृष्णाबाईंच्या लाटांबरोबर खेळत असताना मला बासरीचे सूर ऐकू आले. मी सगळीकडे फिरले, पण सखू, ज्या विठ्ठलाकडे तू टक लावून पाहत होतीस तो विठ्ठल श्रीकृष्णाचाच अवतार. विटेवर उभा राहिल्याने विठ्ठलाने कदाचित तुझ्यासाठी कृष्णाचे स्मरण केले असावे. देव आपल्या भक्तांसाठी काहीही करू शकतो. आजोबांचे बोलणे ऐकतच सखू घरात गेली. मावशीला स्वयंपाकाच्या कामात मदत करू लागली. सखूच्या मावशीलाही बऱ्याच वेळा सखू स्वप्नात हरवलेली दिसायची. सखूच्या मावशीने आपल्या मनातील केसकरांना बोलूनही दाखवले. बाबा, लहान वयात ती आपल्याकडे आली. त्यानंतर तिची आईशी गाठ पडली नाही. त्यामुळे कदाचित ती अबोल झाली असेल का? तुझ्याप्रमाणे मलाही ते जाणवले. पण सखूचे असे अंतर्मुख होणे त्यामुळे नसावे. तरी तू तिला विचार. मला वाटते हल्ली सखू विठ्ठल चिंतनात असते. तू फार विचार करू नकोस. सखूच्या मावशीला तिच्या वडिलांनी जे सांगितले ते फारसे पटले नाही. तिने सखूला विचारायचे ठरवले. संध्याकाळी नदीवरून आलेली सखू मावशीला मदत म्हणून भाजी निवडू लागली तेव्हा मावशीही तिच्याजवळ बसून भाजी निवडू लागली. सखू, आताशा तू गप्प गप्प असतेस? आजोबांना प्रश्न विचारत नाहीस की मला काही सांगत नाहीस? तुझी आई. बोलत बोलत मावशीने सखूकडे पाहिलं. मावशी, आई गेल्यावर तूच माझी आई झालीस. तुझ्या वागण्यातून माय मरो मावशी जगो याचा अर्थ मला समजला. तसं मनात आणू नकोस. मायापाशात गुंतणं म्हणजे या भवसागरात गटांगळ्या खात जगणं. देवाची तशी इच्छा असणार. मला विठ्ठलाची भक्ती करता यावी म्हणून कदाचित. आताशा मला कृष्णही. बोलता बोलता सखू गप्प झाली. त्यानंतर सखूची मावशी तिला असं काही विचारूच शकली नाही. सखूच्या विठ्ठल सेवेला आशीर्वाद देऊन मावशीनेही एक दिवस जग सोडले. केसकरांच्या आधाराची दुसरी काठी त्यांच्यापासून लांब गेली. मुलीचं घर त्यांना आपोआप परकं झालं असलं तरी मोठ्या झालेल्या सखूची जबाबदारी त्यांना टाळता येणार नव्हती. त्यांना आता एकमेव आधार होता तो कराडचाच. कराडला लाटकरांच्याकडे दिलेल्या आपल्या मुलीकडे सखूला घेऊन जायचं. नंतरचा मार्ग विठ्ठल दाखवेल असा विचार करून केसकरांनी कराडला जाण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी छत्रपती शाहू महाराज बोरवनातील संत तुकाविप्राच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी तारगावला आले असता महाराजांना केसकरांच्या मुलीचे निधन झाल्याचे समजले. संत तुकाविप्रांच्या समाधीचे दर्शन घेऊन केसकरांना भेटण्यासाठी ते शेंडेवाड्यात आले. केसकरांच्या उतरलेल्या चेहऱ्याने शाहू महाराजांना बरेच सांगितले. महाराजांनी केसकरांची विचारपूस करताच केसकर म्हणाले, महाराज, आता कोणाच्याच मायापाशात गुंतायचे नाही. एकटा असतो तर काशीला निघून गेलो असतो. पण माझघराच्या दाराच्या आडोशाला उभ्या असलेल्या सखूकडे बघत शाहू महाराज म्हणाले, केसकर, तुम्हाला दिलेला शब्द पूर्ण करण्याची वेळ आली आहे. कराडच्या कृष्णातीरी मी तुम्हाला विठ्ठल मंदिर तर बांधून देतोच, त्याचबरोबर मंदिराच्या आवारातच तुमच्या राहण्याची व्यवस्था करतो. बांधकाम होईपर्यंत सखूला घेऊन तुम्ही कराडला लाटकरांच्याकडे जा. सखूला घेऊन केसकर लाटकरांच्याकडे आले. सखूच्या कराडच्या मावशीकडं माणसांचा राबता होता. त्यामुळे केसकर आणि सखू संकोचले, पण पर्याय नव्हता. तारगावच्या मावशीकडून सर्व संस्कार घेतलेली सखू कराडच्या मावशीला मदत करू लागली. कृष्णामाईच्या भेटीची ओढ लागलेल्या सखूने नदीवरून पाणी आणणे, कपडे धुवायला नदीवर जाणे ही कामे आनंदाने स्वीकारली. त्याशिवाय ती मावशीला स्वयंपाकघरातही मदत करू लागली.
पाण्याची घागर घेऊन नदीवर आलेल्या सखूला कराडच्या कृष्णामाईने पाहिले. सखूच्या पायाशी पाण्याची लाट नेऊन कृष्णामाईने तिच्या उतरलेल्या चेहऱ्यावर सांत्वनाचे समाधान आणण्याचा प्रयत्न केला. पायावर पाण्याची लाट येताच सखूला तारगावमध्ये कृष्णामाईबरोबर केलेले हितगुज आठवले. चेहऱ्यावर हसू आणत सखूने खाली वाकून ओंजळीत पाणी घेऊन पाण्याचा हात चेहऱ्यावर फिरवताच तिच्यात चैतन्य निर्माण झाले. बऱ्याच दिवसांनी आपली आई दिसताच लेक जशी कडकडून मिठी मारते तसेच ओंजळीत कृष्णामाईचे पाणी घेतलेल्या सखूचे झाले. आता मी रोज तुला भेटणार, मन मोकळं करणार, कृष्णामाईला सांगत सखूने घागर भरली. घागरीबरोबर तिचे मनही भरून आले. वेगळ्याच समाधानाने सखूने कृष्णामाईचा निरोप घेतला, पण प्रत्यक्षात तसे घडले नाही. कृष्णामाईकडे येऊन तिच्याजवळ मन मोकळं करण्याची संधी मावशीला मदत करणाऱ्या सखूला मिळालीच नाही. नदीवर येऊन कपडे धुणे आणि पाण्याची घागर भरणे अशा कामांपुरताच सखूचा कृष्णामाईशी संबंध राहिला. सखूच्या मनातील खळबळ कृष्णामाईपर्यंत पोहोचेना. सखूच्या मनाशी एकरूप न होताच आपल्याला ती नित्यनेमाने दिसते यातच समाधान मानून कृष्णामाई वाहत होती. विठ्ठल भक्तीची ओढ लागलेल्या केसकरांना आपल्या लेकीकडे राहणं बरं वाटत नव्हतं. छत्रपती शाहू महाराजांकडून मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्याची बातमी ऐकण्याची तहान सखू, सखूचे आजोबा आणि कृष्णामाई सगळ्यांनाच लागली होती. अखेर तो दिवस उजाडला. केसकरांना भेटायला लाटकरवाड्यात छत्रपती शाहू महाराज आले. त्यांना पाहताच केसकरांचे डोळे आनंदाने भरले. सखूच्या मनाला आनंदाची भरती आली. केसकर, तुम्हाला दिलेला शब्द पूर्णत्वास गेला. विठोबा तुमची वाट पाहत उभा आहे. तुमचा चरितार्थ स्वावलंबी असावा आणि मंदिराची देखभाल व्यवस्थित व्हावी म्हणून शेणे आणि अन्य काही ठिकाणच्या जमिनी तुमच्या नावावर केल्या आहेत. लाटकरवाड्यातील स्वागत स्वीकारल्यावर छत्रपती शाहू महाराजांनी सांगितले, महाराज, आपण किती प्रजाहित दक्ष आहात. माझ्यासारख्या सामान्य माणसाची इच्छा तुम्ही पूर्ण केली. असायलाच हवं. प्रजा सुखी तर राजा सुखी. शाहू महाराजांनी केसकरांच्याकडं सन्मानानं बघितलं. एका सुमुहूर्तावर केसकर आणि सखू विठ्ठल मंदिरात आले. देवळाचे बांधकाम, साजिरी गोजिरी विठ्ठल मूर्ती, जवळच वाहणारी कृष्णामाई सगळं बघून सखूचा आनंद डोळ्यातून ओघळला. सखूच्या आयुष्याने वेगळे वळण घेतले. कोंबडा आरवला की आजोबा उठण्यापूर्वीच सखू उठून मंदिर झाडू लागताच तिच्या झाडण्याच्या आवाजाने जागे झालेले केसकर उठण्याचा प्रयत्न करत तेव्हा ती म्हणे, आजोबा लगेच उठू नका, अंथरुणावरच पडून राहा. आजोबांच्या अंगावरून अलगद हात फिरवत ती पुन्हा त्यांच्या अंगावर पांघरून घालत असे. देवळात आल्यापासून सखू केसकरांची आई झाली होती. देवळाची स्वच्छता झाली की सखू घरात येऊन आजोबांच्या सकाळच्या स्वच्छतेकडे लक्ष दी. त्यांना दूध देऊन अंगावर शाल पांघरून हळूहळू चालवत देवळात घेऊन ये. उन्हाचा कवडसा असलेल्या ठिकाणी एका खुर्चीत बसवे. आजोबा, माझी कामे होईपर्यंत ऊन खात बसा. काम झाल्यावर नदीवरून तुमच्या आंघोळीसाठी कृष्णामाईला घरी घेऊन येते. सखू, किती करतेस? करायलाच हवं आजोबा. तुमची सेवा म्हणजे विठ्ठलाचीच सेवा. आजोबांना देवळात बसून सखू घरकाम उरके. देवळातील विठोबासमोर रांगोळी काढून झाली की घरातील कळशी, निरा केलेले लुगडे हातात घेऊन आजोबांच्या समोर उभी राहील. कृष्णामाईकडे स्नानाला जाते. येताना तुमच्या स्नानासाठी पाणी आणते. मी येईपर्यंत असेच बसून राहा विठोबाकडे बघत. आजोबांच्या पाठीवर हात फिरवून त्यांना सांगून सखू कृष्णामाईला भेटायला जाई. पाण्यात पाय ठेवताच कृष्णामाई आपल्या लाटांनी तिचे स्वागत करी. त्यावेळी सखूला बोरबनच्या काठावर कृष्णामाई सोबतचे प्रसंग आठवत, पण त्याचवेळी तिला आजोबांची आठवण येई. कृष्णामाई, तुझ्याबरोबर खेळावेसे वाटते, पण आजोबा घरात एकटेच आहेत. त्यांचे स्नान पूजा व्हायची आहे. मी त्यांच्याबरोबर विठ्ठलाची पूजा करणार आहे. रागवू नको. सखूचे बोलणे ऐकणारी कृष्णा सखूच्या पायावरच्या लाटा मागं घेत, सखू तुझं बरोबर आहे, संध्याकाळी निवांत ये असं सांगे. कृष्णेत स्नान करून आपले लुगडे पिळून पाण्याची घागर घेऊन सखू घरी येई. आजोबांचे स्नान होईपर्यंत अगदी गंध उगळण्यासह देवातील पूजेची तयारी करी. आजोबा देवळात आले की त्यांच्याबरोबर तिचीही पूजा झाली. विठ्ठलाच्या दर्शनासाठी देवळात येणारे लोक कौतुकाने आजोबा नातीची पूजा बघत बसत. त्यांच्याबरोबर आरती म्हणत. आरतीनंतर सखू सर्वांना प्रसाद दे. विठ्ठलाला आजोबांना नमस्कार करून लोक गेले की सखू स्वयंपाक करत असे.
आजोबा मात्र देवळातच खुर्चीत बसत, देवळात जाणाऱ्या येणाऱ्याची चौकशी करत. दुपारच्या वेळीही देवळात फारसं कुणी येत नसे. त्यामुळे जेवणानंतर आजोबा देवळातच वामकुक्षी घेत. स्वयंपाकघरातील सर्व आवरलं की सखू आजोबांचे पारोसे कपडे, कळशी बरोबर घेऊन नदीवर जाई. दुपारच्या वेळी नदीवरही कोणी नसे, त्यामुळे सखूला फार आनंद होई. कृष्णामाईशी गप्पा मारत मारत सखू लाटांबरोबर खेळे. खेळून समाधान झालं की आजोबांचं धोतर पंचा धुवून ती घरी येई. तोपर्यंत लोक देवळात येऊ लागलेले असत. दुपारनंतर आजोबा देवळात संत तुका विप्रांचे विचार सांगत. सखूही ते ऐकत बसे. संध्याकाळीही लोक देवळात येत. सकाळपासून रात्रीपर्यंत लोकांची देवळात उडबस असे. त्यामुळे केसकरांचा वेळ आनंदात जाई, तर सखूला घरकाम, देवळाची निगराणी याला वेळ पुरत नसे. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.